जन्मालो त्याचे अजे फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली कंती कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसले कंती तुका म्हणे काळ आता करून शके बळ तुम्ही सांभाळले संती भय निरसले कंती पांडुरंगा करो प्रथमान माझी विनवनी मस्तके चरणी ठेवी तसे अहो श्रोते वक्ते सकळे जन बरे पार पुन बांधा गाठी फोडले भांडार धन्याचा हमाल मी तो हमाल बारवाई हे पांडुरंगाचं ज्ञान भांडार मी ज्यांच्या कृपेने उघड करताय त्या मौलीला थोडीशी विनंती करावी माझी ऐकावे विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैसोनी अंतरे मज जागवा निर्धारी आता कृपा भांडवल सोडी बरी मिती माझी पोतडी कर ज्ञानपद्ये जोडी तोरा माते मग मी संसारे तेनी करणी संताशी कर्णभोजने लेवनी सुलक्षणी विवेकाची ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाला करुणाकर दयाला करुणाकर दयाला पावन झाले चराचरे करुणाकर दयाळा करुणाकर दयाळा करुणाकर दयाळा पावन झाले चराचरे ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुलादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अतिभाविका प्रस्तुत संत श्रेष्ठ नथुराम बाबा केहाळकर यांच्या 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या या पिंपरी गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहात पुण्यतिथीच्या निमित्तानं मुलालाची आलेली सेवा माझ्याकडे त्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय यांचा आणि संतांचं महात्म्य वर्णन करणारा असा आहे विठ्ठला जन्माला आल्यानंतर माणूस धडपड करत असतो प्रयत्न करत असतो सायास करीसी प्रपंच दिननिसी हरिपाठामध्ये माऊली वर्णन करतात प्रयत्न करतो सायास करतो कशा करता या जन्माचं सार्थक व्हावं ह्याच्या करता प्रयत्न करत असतो पण नेमकं जन्माचं सार्थक कशामध्ये आहे एवढं फक्त कळत नाही आपल्याला सार्थक करून घेण्याची इच्छा असते सार्थक करण्याकरता अनेक गोष्टी आपण करतो
नको नको त्या गोष्टी आपल्या जवळ जमा करतो, पण नक्की सार्थक कशात आहे एवढंच कळतं. त्याच्यामुळं आपलं आणि त्या सार्थकाची गाठ भेट जीवनामध्ये होतच नाही. सार्थक कशाला म्हणावं? जीवनाचं सार्थक म्हणजे जीवन हे सुखाला प्राप्त होणं, त्याला सार्थक असं म्हटलं जातं. जीवन हे सुखरूपतेनं परिपूर्ण भरून निघावं, त्याला जीवनाचं सार्थक असं म्हटलं जातं. पण किती प्रयत्न केला तरी जीवन हे सुखरूपतेला सार्थकतेला पूर्णच होत नाही. आणि आपल्याला वाटतं आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस चांगला येईल, हे वर्ष असं गेलं, पुढचं वर्ष चांगलं येईल, असे वर्षाच्या वर्ष निघून जातात. पण त्या सुखाची आणि आपली गाठ भेट सुद्धा होत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाचा जन्म गेला, नाही केला, हिंडता दिया पावला, हिंडता देवाना पावला, माया विष्ठेला सर्व माझा, माझे सोयताने नथी कोणी, माझे सोयताने नथी कोणी, माया विष्ठेला माझा, माझे सोयताने नथी कोणी, माझे सोयताने नथी कोणी. माझे स्वहित म्हणजे ज्याच्यामध्ये मला सुखाची प्राप्ती होईल, ज्याच्या आणि माझ्या जीवनाचं सार्थक होईल, ते स्वहित मला कळत नाही. आणि ज्याला स्वहित कळतं अशा संतांची भेट मला होत नाही, त्याच्यामुळे जीवनाचं सार्थक होत नाही. विठाला 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 साधकाने विचारलं, महाराज तुम्ही म्हणता संसार दुःखमुळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख कुठं जीवनामध्ये प्राप्त होत नाही, संसारात प्राप्त होत नाही. आपणही सांगतात, एक संतही सांगतात, पण आम्हाला अपेक्षा सुखाची आहे, आम्हाला जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे. तुकोबर आहे, आपण आपल्या जीवनाचं सार्थक झालं का आणि ते सार्थक केव्हा झालं तुकोबर आहे. आजच्या मंगाच्या पहिल्या कडेमध्ये जन्माले याचे, जन्माले याचे, जन्माले याचे, जन्माले याचे, जन्माले याचे, जन्माले याचे, जन्माले त्याचे, आधी फळ झाले साचे, आधी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले समधी, तुम्ही सांभाळले समधी, आधी फळ झाले साचे, आधी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले समधी, तुम्ही सांभाळले समधी. तुकोबर आहे सांगतात, जन्मालो मी जन्माला आलो, त्या जन्माला आल्याच आजी फळ झाले साचे. आज जास्त थंड आहे का? बरोबर. आम्ही जन्माला आलो, त्या जन्माचं सार्थक आज झालं. कारण
साचे फळ आम्हाला प्राप्त झालं. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. आजी आमच्या जीवनाला साचं फळ प्राप्त झालं म्हणून आमच्या जीवनाचं सार्थक झालं. आजी फळ झाले साचे. खरं फळ आम्हाला प्राप्त झालं ते सुख आम्हाला प्राप्त झालं. काय म्हणतात तुकोबा आहे, आम्हाला खरं फळ साचं फळ प्राप्त झालं. गुलाल द्या, आपण गुलाल करून वाटा गुलाल. जीवनाचं आमच्या सार्थक झालं. आज आम्हाला खरं फळ प्राप्त झालं. खरं फळ म्हणजे काय हो? खरं फळ म्हणतो म्हणजे खोटं फळ त्या ठिकाणी असली पाहिजे. खोट्या फळाच्या सापेक्षात खरं फळ असलं पाहिजे. बरोबर आहे. आता खोटं फळ कशाला म्हणायचं? खोटं कशाला म्हणायचं? एकानं काय केलं, पितळेचे नाणे तयार करून घेतले. कशाचे? पितळेचे. आणि वरून सोन्याचा मुलामा दिला. काय केलं? सोन्याचा मुलामा दिला. 1 किलो वजनाचे नाणे तयार करून घेतले पितळेचे आणि वरून सोन्याचा मुलामा दिला. दुकानात गेला सोनाराच्या विकण्याकरता ते आणि म्हणला 1 किलो सोनं आहे माझ्याकडे, काय भावाने घ्याल तुम्ही? काय भाव आहे आज? काय भाव आहे? हा 65 आहे म्हणतात बाबा. 65 भाव आहे बाबा. 65. 1 किलो विकायचे मला पैशाचं काम आहे. 1 किलो सोनं आणले, 1 किलो मोजून घ्या आणि मला त्याचे पैसे 65,000 तोळ्याप्रमाणे मला पैसे द्या. त्याने मला बघितला खाली वरी तिच्यावर, बघा काय हरकत नाही बघू मला तुझी पिशवी दिली. त्यानं काढून बघितली, चांगलं दिसाले, मस्त दिसाले, ओळखायचं नाही की काहीच. ते सोन्याचं पाणी वरून दिलेलं काहीच ओळखायला नाही. काय हरकत नाही म्हणला बाबा. 65,000 भाव आहे पण मी एक तुम्हाला 1,000 रुपये मात्र कमी देईल म्हणला. विकायचा भाव आमचा वेगळा आणि घ्यायचा भाव वेगळा. 1,000 रुपये कमी देईल म्हणा. काय हरकत नाही मला. एक मग तुम्हाला थोडं बसावं लागेल म्हणजे 15-20 मिनिटं जरा. आणि हे जे तुम्ही आणलेलं आहे ना ते जरा मी तेजामध्ये टाकतो आणि तापवतो. काय म्हणलं? तेजामध्ये टाकतो आणि तापवतो आणि वजन करू. जे काय वजन होईल त्या हिशोबाने 64,000 रुपये तोळ्याप्रमाणे तुला पैसे देऊन टाकतो. त्यानं ते सगळं 1 किलो सोने घेतलं, तेजामध्ये टाकलं आणि भट्टीमध्ये घातलं, तापवलं. काळं फट पडलं. काय झालं? काळं फट पडलं. आणि ते बघितल्यानंतर त्या सोनारानं त्याला म्हणलं बाबा तुला आता पैसे मी तुला देणार नाही, तुला पैसे मला द्यावे लागतील. ही जी मेहनत मी केली ना त्याचे पैसे मला तुला द्यावे लागतील. 10,000 रुपये तू मला दे. माझं तेजाब गेलं, माझी सगळी मेहनत गेली, तू 10,000 रुपये दे. ह्याच्यामध्ये काही सुद्धा नाही. का? मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने. खोटं ते खोटं असतं, खोट्यानं चालत नाही म्हणून खोटं टाकून द्यायला पाहिजे. लटे के ते फेडा, लटे के ते फेडा, लटे के ते फेडा, लटे के ते फेडा. म्हणे जाय पिढा, तुका 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 म्हणे जाय पिढा. हे लाटी के ते फेडा, तुका म्हणे जाय पिढा, तुका म्हणे जाय पिढा, तुका म्हणे जाय पिढा. लटिके ते पेडा, तुका म्हणे जाय पेडा. खोटं आहे ते टाकून द्यायला पाहिजे, खरं आहे ते घ्यायला पाहिजे.
खरं घेणं साचं घेणं म्हणजे जीवनाची त्याच्यामध्ये सार्थकता आहे. खोट्यामध्ये जीवनाची सार्थकता नाही. खोट तुम्ही किती घेऊन फिरला आयुष्यभर तर त्याच्यानं काही फायदा होत नाही. उलट ते लिगाड सांभाळण्याचे कष्ट तुम्हाला होतात. जया परमार्थीचा भजनाची चाड नित्य प्रतिष्ठा मांडे प्रतिष्ठा मांडे प्रतिष्ठा जया प्रमार्थाची चढ देणे जाणारे निघाले धरणी भजनाचे ताड नित्य या परमार्थी चाड तेरी सांडा दिगाड. दिगाड म्हणजे खोट्याचं ओझ, गाठोड खोट्याचं. तिने सांडा दिगाड दरोडी भजनाची चाड नित्य नेमे आदरे घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा मनी एका जनार्दनी झाले इच्छिले ते पुरवी. आपल्याला इच्छा कशाची आहे हो? सुखाची. खऱ्या फळाची इच्छा आपल्याला. कशाची इच्छा आहे आपल्याला? कशाची इच्छा आहे? सुखाची इच्छा. आणि ते सुख कोण देते? गाली संतासी आसनी पूजा करी काया वाचा. आज आमच्या गुडकी साहेबांनी नतर बाबाची या ठिकाणी पूजा केली सकाळी. आज पुण्यतिथी त्यांची 11वी पुण्यतिथी, त्या निमित्तानं पूजा केली. नतराबाबासारखे संत आपल्याला खऱ्या खोट्याचा निवाडा करून खरं आपल्या हातामध्ये देतात. काय देतात? कर देतात. खरं कशाला म्हणतात? सुखाला खरं असं म्हणतात. आणि त्या सुखाची इच्छा आपली आहे, ती सुखाची इच्छा नथुराम बाबासारखे संत पूर्ण करतात. कसं पूर्ण करतात? कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. आता कृत्य झालं. काय इच्छा केली? कशाची इच्छा केली? सुखाची इच्छा केली, ते सुख पावलो. म्हणून कृत्य झालं. ते देतात पण आणि त्याचा सांभाळ पण करतात. अभंगात दुसरं
सांभाळले संते तुम्ही सांभाळलेले संते तुम्ही सांभाळलेले संते तुम्ही सांभाळलेले संते सांभाळले संते तुम्ही सांभाळले संते तुम्ही सांभाळले संते भय निराचले खंते भय निराचले खंते तुम्ही सांभाळलेले संते तुम्ही सांभाळलेले संते भय निराचले खंते भय निराचले खंते तुम्ही सांभाळले संते तुम्ही सांभाळले संते तुकोबराय सांगतात नुसतं देत नाहीत ना बाबासारखे संत आपल्याला सुख देऊन त्या सुखाचा आपल्या ठिकाणी ठेवा सांभाळतात तुम्ही सांभाळली संती भय निरसली खंती म्हणून सगळ्यांनी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणल्यानंतर गुलाल या ठिकाणी पुष्पवृष्टी करायची आहे श्री संताची या माता चरणावरी संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो कालांतरी विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळांतरी विश्रांती पावलो सांभाळाया वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख गौरविनी काया कृपेच्या उरसी गौरविले काया कृपेचे वारसा गौरविनी काया कृपेच्या उरसी गौरविले काया कृपेचे वरसा हे अनादिक लो हे अनादिका उधारिले लो हे अनादिका उधारिले विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख तुका म्हणे काही न घडता सेवा तुका म्हणे माझा न घडता सेवा तुका म्हणे मज न घडता पूर्व पुण्य ठेवा ओढवला पूर्व पुण्य ठेवा ओढवला पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावला सांभाळा उत्तरी विश्रांती पावला सांभाळा उत्तरी विश्रांती पावला सांभाळा उत्तरी विश्रांती पावला सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम गुरुवर्य नथुराम महाराज की जय आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले कोणत्या जन्माला आल्यानंतर फळ प्राप्त झालं तुकोबर आहे तुम्हाला किती जन्म तुम्ही घेतले एक एक येऊनी कोटी कोटी फेरा गणित नाही जी दातारा मग कुठल्या जन्मामध्ये प्राप्त झालं नाही तरी काय तोडी श्वान सुकरे बापुडी कुठल्या कुठल्या जन्माला गेलात कुठं तुम्हाला यशाचे फळ प्राप्त झालं आजी जन्मा आलो कुठल्या जन्माला आलो माणसाच्या जन्माला आजी मी आलो म्हणून माणसाचा जन्म मला बरवा प्राप्त झाला बरवे झाले आलो या जन्मासी बरवे झालो आलो या जन्मासी जोडी जोडले मनुष्य हासी मनुष्य पासे महालाभाचे उत्तम राशी
मला वाचव मराठी येणे सर्व सुखाची पात्र होईजे दिले इंद्रियात पाय कान दिले इंद्रियात पाय कान ते सर्व सुखाचे पात्र होईले दिले इंद्रियात पाय कान दिले इंद्रियात पाय कान तुकोबराय सांगतात परवी झाली आलो या जन्मासी जोडी जोडली मनुष्य देहाईसी मालावाची उत्तम राशी जेणे सर्व सुखासी पात्र होईचे दिली इंद्रिय हात पाय कान माणसाचा देह भजन करून परमात्म्याला प्राप्त करून घेण्याकरताच असतो देवे दिला देह भजन दिला देह भजन गोमटा दिला देह भजन गोमटा भजन तोय झाला फाटा बाजिकेचा तोया झाला फाटा बाजिकेचा तोया झाला फाटा बाजिकेचा तोया झाला फाटा बाजिकेचा भजन गोमटा भजन गोमटा भजन गोमटा भजना गोमटा भजन करण्याकरता हा देह नरदेह दिलेला आहे. आता भजन कशा करता करायचं भजन केल्यानं काय होतं भजन केल्यानं दोन गोष्टी होतात एक पाप जात आणि दुसरं पुण्य पदरात पडतं हरि उच्चारण अनंत पापराशी जातील लयाची क्षणमात्री तृणाग्नी मिळे समर्थ झाले तैशी नामी केले जपता हरी क्षणामध्ये सर्व पाप जळून जात देवाचं नाव घेतल्यानं नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे सगळं पाप नाहीच होतं आणि पदरात काय पडतं पुण्य पदरात पडतं हरिमुखे मना 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना
मुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा. माऊली हरिपाठामध्ये सांगतात काय मिळतं? पुण्याची. जे पुण्यपत्रात पडतं त्याचं मोजमाप करता येत नाही एवढं पुण्यपत्रात पडतं. पुण्याची गणना कोण करे. पाप नाहीस झालं म्हणजे आपल्या जीवनातले दोष जातात. मला नावाचा दोष म्हणजेच पाप वासना आपली नाहीच होते. हरी हरी म्हणल्यानं दोष जातात. आणि पुण्यपत्रात पडल्यानं काय होतं? पुण्य कशा करता पाहिजे? पुण्याने काय होतं? होते बहुता दिवसा अर्थवागविले हे अकस्मात फळदेवाले. दृष्टी देखिले श्रीहरीचे पावले. घेतले जन्म मागे सार्थक झाले हो. धने आळंदाची सापडली वेळ. पुढे दृष्टीने केला यशोदेचा बाळ. तेने फेडी आला बुद्धीचा उमळ. पुढे सुरुवातीपासून म्हणा. होते बहुता दिवसार्थ वागविले आजी अकस्मात बळदेव आले. घेतले जन्म सार्थक त्याची झाले हो. सापडली जेने संत सज्जन भेटली सखळ कृपाळ. तुकडा गेला त्याच्याकरता आपण प्रमाण घेतलं. संत सज्जन भेटले कृपाळ. पुण्य पळले बहुता दिवसा. पुण्य फळले बहुता दिवसा. पुण्य फळले बहुता दिवसा. पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्ये उदयाचा ठसा. भाग्ये उदयाचा ठसा. भाग्ये उदयाचा ठसा. भाग्ये उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा. झालो सन्मुख तो कैसा. झालो सम्मुख तो कैसा. झालो सम्मुख तो कैसा. चरण पावले. संत चरण पावले. आजी फिटले माझे घोडे. आजी फिटले माझे घोडे. आजी वरती गोरी. सुखाचे शेजारी पहुडईन. सुखाचे शेजारी पहुडईन. आईशवर्ण माझ दावी नारायण. ऐश्वर दावी नारायण. सुखाचे शेजारी पहुडईन. सुखाचे शेजारी पहुडईन. आईशवर्ण माझ दावी नारायण. ऐश्वर माझा नारायण. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी म्हणजे
विक्षेपाला प्राप्त होत नाही, संसारामध्ये परत अडकत नाही. सुखाचे शेजारी पौढई, संतांची भेट झाली की सगळं काम होतं. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने. आणि एकदा प्राप्त झालं की मग सांभाळायची जबाबदारी सुद्धा संत भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे. त्यांचे आणि जोडे सर्व सुख, त्यांचे आणि जोडे सर्व सुख, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. भागलिया मज वाहतील कडे, त्यांचे आणि जोडे सर्व सुख, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. भागलिया मज वाहतील कडे, त्यांचे आणि जोडे सर्व सुख, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. भागलिया मज वाहतील कडे, त्याची येणे जोडे सर्व सुख. सांभाळ पण करतात. तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले सांते, तुम्ही सांभाळिले सांते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते. भयाने रासाले खंते, भयाने रासाले खंते, रसले खंते सांभाळले सांते, तुम्ही सांभाळले सांते. भयाने रासाले खंते, भयाने रासाले खंते, सांभाळिले जाते, तुम्ही सांभाळले सांते. सांगतात तुम्ही सांभाळिले संती. आता भय निरसली, खंती निरसली. भय आमचं नाही झालं, खंत आमची गेली. खंत कशाची होत असते? पूर्वी केलेल्या ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतात भूतकाळामध्ये, त्याची माणसाला खंत असते, वाईट वाटतं. खंत म्हणजे आणि भविष्यात जे घडणार आहे त्याचं भय असतं. काय म्हणून भय संत घालवतात आणि खंत सुद्धा संत घालत. भय निरसली, खंती आणि भय गेलं, खंत गेलं की आता जीवनामध्ये आपल्याला काही करायचं शिल्लक राहत नाही. हे लब्धाच्या परमलाभम मन्यतेनाधिकम तत. आता काही प्राप्त करण्याचं शिल्लक राहत नाही, सर्व प्राप्त झालेलं असतं. म्हणून आता आपण कृत्य प्राप्त कृत्य कृत्य झालो, कृत्य झालो, कृत्य कृत्य झालो, कृत्य झालो, कृत्य झालं, कृत्य झालं, कृत्य झालं, कृत्य झालं. हो कृत्य कृत्य झालो, कृत्य झालो, कृत्य झालो, कृत्य झालो, कृत्य झालं, कृत्य झालं, कृत्य झालं, कृत्य झालं. इच्छा केले ते पावलो, केले ते पावो, इच्छा केले ते पावलो, केले ते पावो. ते
केली ते पावलो, जी इच्छा केली ते पावलो. जे पाहिजे ते तुम्हाला प्राप्त झालं. म्हणजे कसं बघा, आपल्याला आपण पायी पायी जातो शेताकडे, आपल्याला वाटतं जरा सायकल असली तर बरं राहील. कशा करता पाहिजे? सायकलची इच्छा आहे सुद्धा करता. सायकल घेतली, नंतर वाटतं बरं काय पाडेल मला याची जरा कटकट, बाबा आपल्याला मोटरसायकल लागेल. मोटरसायकल घेतो, नंतर वाटतं काय पावसा पानाचं उन्हामध्ये मोटरसायकलवर जावं लागतं, जरा कार असली तर बरं, जीप असली तर बरं. मग 4 चाकी घेतो, पुन्हा अजून वाटतंय अरे काय गाडी बिडी काहीतरी हेलिकॉप्टर असावं, इथून फटकन निघालं की शेतामध्ये. कशा करता? सुखाची इच्छा आहे, त्याच्याकरता या वस्तू सगळ्या आपल्याला पाहिजेत. कशा जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. साचे फळ म्हणजे देव प्राप्त होतो. कशामुळे होतो? नथुराम बाबा सारख्या संताची भेट झाली की देव प्राप्त होतो. तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती, कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. जी इच्छा केली ते पावलो, म्हणजे सुखाची इच्छा आपल्याला आहे. सुख म्हणजे देव आपल्याला प्राप्त होतो, म्हणून आपण कृत्य कृत्य होतो, परिपूर्ण होतो. तुम्ही सांभाळले संती, भय निरसली खंती. पण इथं एक शंका आहे तुकोबरा महाराज, भय जे आहे म्हणता तुम्ही, भय आमचं गेलं म्हणता, पण आमच्या मागे सर्वात मोठं भय आहे. कशाचं भय मोठं आहे? तुका मने काळ, तुका मने काळ, तुका मने काळ, तुका मने तुका मन काढे, तुका मन तुका मन काढ, तुका मन काढ, तुका मन काढ, तुका. आमच्यावर बळ करू शकत नाही, काळ आपल्यावर बळ करतो आणि आपल्याला मृत्यूला प्राप्त करतो. म्हणजे आपण मरतो. कोण मरतो? मरण कोणाला? देहाला. का देहाला मरण? मरतो दे. काय मरतो दे? जन्म तर म्हणून मरतो. जन्मलाच नाही तर कसा मरतो? आपण का मरतो? आपण जन्मतो म्हणून मरतो, आहे की नाही? मरण तर चुकतच नाही. मरण जर चुकवायचं तर काय करावं लागेल? जन्म चुकवावा लागेल, आहे की नाही? जो जन्मतो तो मरतो. मरण चुकवायचं असेल तर काय करावं लागेल? जन्म चुकवावा लागेल. मग जन्म कशामुळे होतो? जन्म कशामुळे होतो? प्रमाण द्या नाथ महाराजाचं. पाप पुण्य करून जन्म, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, लागे वासने. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. झाले अंगे हरी रूप, हरे रूप, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेच्या संगे.
झाले अंग हरी रूप त्याची झाले अंग हरी रूप हरी मुखे मना हरपली चिंता हरपली चिंता हरी मुखे हरपली चिंता हरपली चिंता. त्याचं उत्तर या अभंगामध्ये बघा. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे की वासना काय झाली हरिरूप झाले. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तीच झाले अंगी हरिरूप. हरिरूप झाले म्हणजे देवच झाली. म्हणजे साचे फळ म्हणजे देव, ते फळ म्हणजे देव आपल्याला प्राप्त झाला. आता वासना इच्छा कुठली शिल्लक राहिली नाही. ते पावलो आता जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही. जगा काळ काय आम्ही कशाच्या जोरावर नथुराम बाबा सारख्या संतांची भेट झाली की काळाची सत्ता आपल्यावर चालत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.